नमस्कार सर्वांना, अलाइन बुक्स सॉफ्टवेअरमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अलाइन बुक्स सॉफ्टवेअरच्या पॉस मॉड्यूलबद्दल माहिती घेणार आहोत. तर हे आहे अलाइन बुक्सचे पॉस मॉड्यूल. पॉस मॉड्यूलमध्ये आपल्याकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. चला पॉस मास्टरपासून सुरुवात करूया. पॉस मॉड्यूलमध्ये अनेक मास्टर्स उपलब्ध आहेत. आपल्याकडे कस्टमर, कूपन, काउंटर, टेंडर, लॉयल्टी कार्ड, प्रमोशन, आयटम सेट आणि टेम्पलेट आहेत. मी तुम्हाला प्रत्येक मास्टरबद्दल मार्गदर्शन करणार आहे. चला पॉस कस्टमर मास्टरपासून सुरुवात करूया. नवीन ग्राहक तयार करण्यासाठी क्लिक करा. जर ग्राहकाकडे नंबर असेल तर तो तुम्ही इथे नमूद करू शकता. अन्यथा बेसिक पॉस मॉड्यूल मुख्यत्वे रिटेल बिलिंगसाठीच आहे. हे होलसेल किंवा बिलिंगसाठी डिझाइन केलेले नाही. कधी कधी ग्राहकाकडे नंबर असतो आणि ते त्यावर बिल मागतात. अशा वेळी तुम्ही त्यांचा नंबर नमूद करू शकता. जर नसल्यास तुम्ही त्याशिवायही पुढे जाऊ शकता. बिलिंग प्रमाणेच तुम्हाला इथेही फेच इन्फो पर्याय दिसेल. जर तुम्ही नंबर टाकून फेचवर क्लिक केले तर उर्वरित माहिती पोर्टलवरून आपोआप मिळेल. चला ग्राहकाचे नाव टाकून सुरुवात करूया. उदाहरणार्थ ग्राहकाचे नाव राज आहे आणि मोबाईल नंबर टाकला आहे. नाम आणि मोबाईल नंबर ग्राहक तयार करताना अनिवार्य आहे. इतर फील्ड्स पर्यायी आहेत. अतिरिक्त माहिती भरायची असल्यास भरू शकता. नाहीतर तुम्ही सेव्ह करू शकता. ईमेल आयडी उपलब्ध असल्यास तोही टाकू शकता. तुम्ही ग्राहकाचे लिंग म्हणजे पुरुष किंवा महिला आणि त्यांचा जन्मदिनांकही नमूद करू शकता. जर तुम्ही लॉयल्टी कार्ड तयार केले असेल तर ते या ग्राहकाशी लिंक करू शकता. लॉयल्टी कार्ड कसे तयार करायचे आणि कार्ड नंबर कसा असाइन करायचा हे मी समजावून सांगतो. लॉयल्टी कार्ड निवडल्यानंतर तुम्ही ड्रॉपडाऊनमधून विशिष्ट कार्ड नंबर निवडू शकता. तुम्ही ग्राहकाची वैवाहिक स्थितीही सेट करू शकता, म्हणजे विवाहित किंवा अविवाहित, आणि त्यांचा लग्नाचा वाढदिवस, ज्यामुळे तुम्ही त्या दिवशी खास ऑफर्स किंवा सवलती देऊ शकता. तुम्ही जोडीदाराचे नावही टाकू शकता. जर ग्राहकाकडे बिलिंगसाठी नंबर असेल आणि तुम्ही तो इथे टाकला तर माहिती आपोआप मिळेल. तुम्ही ग्राहकाचा प्रदेश किंवा क्षेत्रही नमूद करू शकता. जर तुम्हाला एकापेक्षा जास्त प्रदेश तयार करायचे असतील तर ते तुम्ही या विभागातून करू शकता. यानंतर तुम्ही ग्राहकाचा मूलभूत पत्ता तपशील भरू शकता, ज्यात सविस्तर पत्ता, वर्णन, देश, राज्य, शहर, पिन कोड, अक्षांश आणि रेखांश यांचा समावेश आहे. तुम्ही एक्सेल फाईल वापरून पॉस ग्राहक मोठ्या प्रमाणात आयात करू शकता. डाउनलोडसाठी एक पूर्वनिर्धारित फॉर्मॅट उपलब्ध आहे. या फॉर्मचा वापर करून तुम्ही तुमचे पॉस ग्राहक सहजपणे मोठ्या प्रमाणात अपलोड करू शकता. म्हणून मला आशा आहे की पॉस ग्राहक निर्मितीबद्दल सर्व काही स्पष्ट झाले आहे. मी तुम्हाला एक उदाहरण दाखवतो. मी राजकुमार नावाचा एक ग्राहक तयार केला आहे. यानंतर पॉस मास्टरमध्ये आपल्याकडे पॉस कूपन मास्टर आहे. समजा दुकानाच्या वर्धापनदिनानिमित्त किंवा कोणत्याही खास प्रसंगी विक्री वाढवण्यासाठी किंवा विक्री प्रचारासाठी मला कूपन जारी करायचे आहे. अशा वेळी मी कूपन मास्टरचा वापर करू शकतो. फक्त पॉस मास्टरवर क्लिक करा, मग पॉस कूपन मास्टरमध्ये जा आणि नवीन कूपन तयार करा यावर क्लिक करा. कूपन मास्टर विंडो दिसेल. समजा मी स्पेशल 20% नावाने कूपन तयार करत आहे. मग तुम्ही कूपनची वैधता सेट करा, म्हणजे कूपन कोणत्या तारखेपर्यंत वैध असेल ते नमूद करा. तुमच्याकडे कूपन टक्केवारीवर किंवा रक्कमवर लागू करण्याचा पर्यायही आहे. यावेळी मी रक्कम निवडणार आहे. म्हणून पुढे गणना प्रकार निवडल्यानंतर मी इथे रक्कम निवडली आहे. कूपन कोड आहे स्पेशल 20% आणि मग तुम्ही त्याची किंमत टाका. ही किंमत म्हणजे कूपन लागू होण्याची किमान मर्यादा आहे. समजा हे 1000 भारतीय रुपयांच्या बिलावर आहे आणि कूपन लागू होऊ शकणारी कमाल रक्कम 4 भारतीय रुपये आहे.
जर तुम्ही रक्कमऐवजी टक्केवारी निवडली तर तुम्हाला सवलतीची टक्केवारी आणि कूपन लागू होऊ शकणारी कमाल रक्कमही ठरवावी लागेल. उदाहरणार्थ, 20% सवलत देत असाल, 10% द्यायची असेल, 10% टाका. कमाल सवलतीची रक्कम नमूद करा, 100 भारतीय रुपये. बिलाची रक्कम 10,000 भारतीय रुपये. 10% 1,000 भारतीय रुपये. पण तुम्ही कमाल सवलत 100 भारतीय रुपये नमूद केली असल्यामुळे टक्केवारीनुसार जास्त रक्कम आली तरी फक्त 100 भारतीय रुपयांचीच सवलत लागू होईल. म्हणून कमाल सवलत ही ठराविक 100 भारतीय रुपये किंवा टक्केवारीनुसार मिळणारी रक्कम यापैकी जी कमी असेल ती लागू होईल. रक्कम निवडताना तुम्ही फक्त बिलाची रक्कम नमूद करू शकता, जसे की 1,000 भारतीय रुपये किंवा तुम्हाला हवी ती कोणतीही रक्कम. जर तुम्ही कमाल रक्कम 0 ठेवली तर याचा अर्थ सवलतीवर कोणतीही मर्यादा नाही. पुढे तुम्ही ठरवू शकता की कूपन एकदाच वापरता येईल की अनेक वेळा, म्हणजे ग्राहक हा कूपन एकदाच किंवा अनेक वेळा वापरू शकतो. हे तुमच्या निवडीवर अवलंबून आहे. तुम्ही हे कूपन कोणत्या विशिष्ट वस्तूंवर लागू करायचे आहे यासाठी एक खास आयटम सेटही तयार करू शकता. फक्त प्लस आयकॉनवर क्लिक करून तुम्ही स्वतःचा आयटम सेट टेम्पलेट तयार करू शकता. या पद्धतीने कूपन फक्त त्या विशिष्ट आयटम सेटवरच लागू होईल. तर अशा प्रकारे तुम्ही कूपन तयार करू शकता. मी स्पेशल 20% नावाचा कूपन तयार केला आहे. पुढे आपल्याकडे काउंटर पर्याय आहे. माहिती आहे, डिपार्टमेंट स्टोअर्स किंवा शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये अनेक बिलिंग काउंटर असतात. उदाहरणार्थ, विशाल मेगामार्टला भेट दिल्यास अनेक बिलिंग काउंटर आहेत. ही काउंटर फीचर त्याच्यासारखीच आहे. नवीन पॉस काउंटर तयार करण्यासाठी क्रिएट न्यू पॉस काउंटरवर क्लिक करा. काउंटर नंबर किंवा काउंटरचे नाव टाका. उदाहरणार्थ, काउंटर नंबर 2. बिलिंग कोणत्या वेअरहाऊसमधून होईल ते निवडा. तुम्ही या काउंटरसाठी कराचा प्रकारही निवडू शकता, म्हणजे तो समाविष्ट आहे की वेगळा आहे. पुढे त्या काउंटरसाठी एक्सचेंज पॉलिसी आहे. तुम्ही सेट करू शकता की एक्सचेंज किंवा रिटर्न परवानगी आहे की नाही. जर तुम्ही नॉट अलाउड निवडले तर त्या काउंटरवर रिटर्न किंवा एक्सचेंज परवानगी दिली जाणार नाही. दुसरा पर्याय आहे नेट पॉझिटिव्हसह. याचा अर्थ असा की जर ग्राहकाने 100 रुपयांचे उत्पादन परत केले आणि नंतर 100 रुपयांचे दुसरे उत्पादन घेतले तर परतावा स्वीकारला जाईल, कारण अंतिम व्यवहार समान किंवा जास्त किमतीचा आहे. उदाहरणार्थ, जर ग्राहकाने एखादे उत्पादन परत केले आणि 99 रुपयांचे दुसरे काही घेतले तर अंतिम बिल 1 रुपया आहे. त्यामुळे हा व्यवहार नेट पॉझिटिव्ह किंवा तटस्थ मानला जातो. यानंतर नेगेटिव्ह विथ कॅश रिफंड पर्याय आहे. जर हा पर्याय निवडला आणि ग्राहकाने 100 रुपयांचे उत्पादन परत केले आणि 100 रुपयांचा रोख परतावा मागितला तर तो दिला जाईल. पण जर तुम्ही फक्त नेट पॉझिटिव्ह निवडले असेल तर असा परतावा दिला जाणार नाही. शेवटी नेगेटिव्ह विथ क्रेडिट नोट हा पर्याय आहे. याचा अर्थ असा की जेव्हा ग्राहक 100 रुपयांचे उत्पादन परत करतो तेव्हा रोख परताव्याऐवजी तुम्ही 100 रुपयांचा क्रेडिट नोट देता. हा क्रेडिट नोट ग्राहक त्यांच्या पुढील खरेदीमध्ये वापरू शकतो. याचा अर्थ बिल 100 रुपयांच्या निगेटिव्ह मूल्याने क्रेडिट नोट टेंडर पर्यायाखाली सेव्ह केले जाते, जे ग्राहक भविष्यातील खरेदीसाठी वापरू शकतो. आणि मग आपल्याकडे कस्टमर ऑप्शन आहे. तुम्हाला प्रत्येक काउंटरसाठी एक ग्राहक मॅप करावा लागेल. उदाहरणार्थ, तुम्ही काउंटर 2 नावाचा ग्राहक तयार करू शकता आणि तो तसा नेमू शकता. तुम्ही त्या विशिष्ट काउंटरसाठी टक्केवारीत जास्तीत जास्त सवलत किती द्यायची हेही ठरवू शकता. फक्त तुम्हाला परवानगी द्यायची असलेली जास्तीत जास्त सवलत टक्केवारी टाका आणि सिस्टम त्या मर्यादेपलीकडे सवलत देऊ देणार नाही. पुढे आहे डिफॉल्ट प्रिंट फॉर्मॅट. तुम्ही ठरवू शकता की या काउंटरसाठी कोणता बिल फॉर्मॅट डिफॉल्टने वापरला जाईल. निवडलेला फॉर्मॅट बिलिंग दरम्यान आपोआप वापरला जाईल. यानंतर आपल्याकडे डिफॉल्ट पॉस ग्राहक आहे. बहुतेक किरकोळ व्यवहारांमध्ये
बिलिंग कॅश सेल्स या सर्वसाधारण ग्राहकाखाली केली जाते. म्हणून तुम्ही इथे कॅश सेल्स निवडू शकता. बिलिंग दरम्यान हा काउंटर निवडला असता डिफॉल्ट ग्राहक आपोआप निवडला जाईल. यामुळे वेळ वाचतो, कारण तुम्हाला वारंवार ग्राहक निवडण्याची गरज राहत नाही. तुम्ही डिफॉल्ट टेंडर प्रकारही सेट करू शकता. उदाहरणार्थ, जर या काउंटरवर बहुतेक विक्री रोखीत होत असेल तर तुम्ही डिफॉल्ट टेंडर म्हणून कॅश निवडू शकता. साधारणपणे 95 ते 99% किरकोळ विक्री रोखीत होते, त्यामुळे हे बिलिंग जलद करण्यास मदत करते. जर तुम्हाला डिफॉल्ट सेट करायचा नसेल तर तुम्ही ते रिकामे ठेवू शकता. आता मॅनेज डे स्टार्ट आणि डे क्लोज या पर्यायाबद्दल. यामुळे तुम्ही दिवसाच्या सुरुवातीला उघडणाऱ्या रोख रकमेची नोंद करू शकता आणि शेवटी क्लोजिंग बॅलन्स ट्रॅक करू शकता. हे प्रत्येक काउंटरवरील दैनंदिन रोख प्रवाहाची योग्य नोंद ठेवण्यास मदत करते. सर्व तपशील भरल्यानंतर तुम्ही तुमचा काउंटर सेव्ह करू शकता आणि तो बिल तयार करण्यासाठी तयार होईल. पुढे आपल्याकडे टेंडर प्रकार आहे. टेंडर प्रकार म्हणजे ग्राहक त्यांच्या बिलाचे पेमेंट ज्या पद्धतीने करतात, जसे की रोख, कार्ड, UPI, क्रेडिट नोट्स इत्यादी. तुमच्या गरजेनुसार तुम्ही अनेक टेंडर प्रकार तयार करू शकता. नवीन टेंडर प्रकार तयार करण्यासाठी क्रिएट न्यू टेंडर टाईपवर क्लिक करा. टेंडरचे नाव टाका. उदाहरणार्थ, आपण गुगल पे साठी एक तयार करूया. टेंडर प्रकार निवडा. या प्रकरणात UPI पेमेंट निवडा आणि नंतर पोस्टिंग खाते निवडा. तुम्ही हे थेट तुमच्या बँक खात्यात किंवा कोणत्याही कस्टम खात्यात पोस्ट करू शकता. सध्या मी थेट बँक खात्यात पोस्टिंग निवडत आहे. तुम्ही इतर UPI पर्यायांसाठीही, जसे की रेझर पे, पेटीएम इत्यादी, अशाच प्रकारे टेंडर तयार करू शकता. चला क्रेडिट कार्ड टेंडर कसे तयार करायचे तेही पाहूया. क्रेडिट कार्ड निवडा. पोस्टिंग खाते वेगळे मास्टरकार्ड व्हिसासाठी परिभाषित करा. यामुळे रक्कम वेगवेगळ्या विभागण्यात मदत होते. नंतर तुम्ही जमा झालेली रक्कम दररोज, आठवड्याला किंवा गरजेनुसार तुमच्या बँक खात्यात सबमिट करून ट्रान्सफर करू शकता. आता एक महत्त्वाचा प्रकार, क्रेडिट नोट टेंडर. क्रेडिट नोट नावाने टेंडर तयार करू शकता. टेंडर प्रकार म्हणून क्रेडिट नोट निवडा. रक्कम तुमच्या विक्री खात्यात पोस्ट करा. पेमेंट पद्धतीनुसार वेगवेगळ्या टेंडर प्रकारांची निर्मिती करू शकता. आपल्याकडे लॉयल्टी कार्ड, जसे की पूर्वी पॉस ग्राहक मास्टर विभागात सांगितले होते, येथेच तुम्ही प्रत्यक्षात लॉयल्टी कार्ड तयार करता आणि त्याचे कॉन्फिगरेशन करता. कार्डचे नाव आणि वर्णन टाका. उदाहरणार्थ, प्राइम कार्ड. गणनेचे लॉजिक सेट करा. या प्रकरणात प्रत्येक 100 भारतीय रुपयांच्या विक्रीसाठी 1 पॉइंट मिळेल. लॉयल्टी पॉइंट्स करयोग्य मूल्यावर मोजायचे की एकूण बिलाच्या रकमेवर, हे ठरवा. येथे आपण करयोग्य मूल्य निवडत आहोत. पुढे प्रत्येक पॉइंटसाठी रिडीम रक्कम सेट करा. येथे ती 1 भारतीय रुपया आहे. किमान रिडीमेबल पॉइंट्स ठरवा, जसे की रिलेप्शनसाठी किमान 10 पॉइंट्स असावे. तुम्ही विशेष सवलतीही देऊ शकता, जसे की वाढदिवसाची 10% सवलत आणि लग्नाच्या वाढदिवसाची 10% सवलत. या सवलती ग्राहकाच्या जन्मतारीख आणि लग्नाच्या वाढदिवसाच्या तारखेवर आपोआप लागू होतात, ज्या तुम्ही आधीच ग्राहक मास्टरमध्ये सेट केल्या आहेत. आणि अशा प्रकारे तुम्ही लॉयल्टी कार्ड तयार करता. आता आपण प्रमोशन्सकडे जाऊया. प्रमोशन पर्यायावर क्लिक करा आणि नवीन प्रमोशन निवडा. सुरुवात करण्यासाठी तुम्ही पॉस बिलिंगद्वारे अनेक प्रकारच्या प्रमोशन्स चालवू शकता. सुरुवातीला तुमच्या प्रमोशनला नाव किंवा वर्णन द्या. उदाहरणार्थ, सणांची सेल. मग प्रमोशनचा प्रकार निवडा. आयटम्सवर सवलत. निवडलेल्या आयटम्सवर थेट सवलत लागू करा. मूल्य आधारित सवलत. ही सवलत बिलच्या किमतीवर आधारित असते. उदाहरणार्थ, 1000 भारतीय रुपये 5% सवलत, 1500 भारतीय रुपये 7.5% सवलत, 2500 भारतीय रुपये 10% सवलत. तुम्ही ही सवलत निवडलेल्या आयटम्सवर किंवा सर्व आयटम्सवर लागू करू शकता. त्यानुसार निवड करा. प्रमाण आधारित सवलत मूल्याधारित सवलतीसारखीच आहे, पण खरेदी केलेल्या प्रमाणावर आधारित असते. उदाहरणार्थ, 10 प्रमाणावर 2% सवलत, 15 प्रमाणावर 5% सवलत, 20 प्रमाणावर 10% सवलत,
100 किंवा त्याहून अधिक प्रमाणावर 20% सवलत तुम्ही हे फक्त निवडलेल्या आयटम्सवर फिल्टर्स वापरून लागू करू शकता. X खरेदी करा. Y वर सवलत जसे 2 शॅम्पू खरेदी करा. कंडिशनरवर 50% सवलत अशा डील्स सेट करा. X खरेदी करा. X मोफत मिळवा. क्लासिक 1 घ्या 1 मोफत. प्रमोशन प्रकार निवडल्यावर सुरुवात आणि समाप्तीची तारीख सेट करून कालावधी ठरवू शकता. हॅपी अवर्स कॉन्फिगर करू शकता. हे वेळेनुसार असणारे प्रमोशन्स आहेत. उदाहरणार्थ दुपारी 12 ते 3, सकाळी 10 ते संध्याकाळी 7, संध्याकाळी 6 ते 10. फक्त या वेळेतच प्रमोशन लागू होईल. या व्यतिरिक्त जर तुम्हाला विशिष्ट दुकानांमध्ये प्रमोशन नको असेल तर तुम्ही ती ठिकाणे इथे वगळू शकता. झाल्यावर फक्त प्रमोशन सेव्ह करा आणि ते वापरण्यास तयार आहे. शेवटी आपल्याकडे आयटम सेट टेम्पलेट आहे. यामुळे तुम्ही एक सेट किंवा आयटम्सचा गट तयार करू शकता जो नंतर प्रमोशन्स किंवा कूपन्स लागू करताना वापरता येईल. टेम्पलेट तयार करण्यासाठी क्रिएट न्यू टेम्पलेटवर क्लिक करा. टेम्पलेटचे नाव टाका. तुम्हाला सेटमध्ये कोणते आयटम्स हवेत ते निवडा. मग सेव्हवर क्लिक करा. आता हा आयटम सेट टेम्पलेट थेट तुमच्या प्रमोशन किंवा कूपन सेटअपमध्ये वापरता येईल. यासह तुमचे सर्व पॉस मास्टर्स कॉन्फिगर झाले आहेत आणि बिलिंगसाठी तयार आहेत. आपण पॉस ऑर्डर्सकडे जाऊया. तुम्हाला डिफॉल्ट काउंटर निवडण्याचा पर्याय दिसेल. यामुळे तुम्ही कोणत्या पॉस काउंटरवर ऑर्डर टाकत आहात हे निवडू शकता. ऑर्डरची तारीख आणि ग्राहकाचे नाव टाका. उदाहरणार्थ जर ग्राहकाचे नाव संजय असेल आणि तो ग्राहक सिस्टीममध्ये आधीपासून नसेल तर सॉफ्टवेअर विचारेल, तुम्हाला नवीन ग्राहक जोडायचा आहे का? होय वर क्लिक करा. त्यांचा संपर्क क्रमांक टाका आणि सेव्ह करा. अशा प्रकारे तुम्ही पटकन नवीन ग्राहक तयार करून जोडू शकता. त्यानंतर गरज असल्यास तुम्ही सेल्समन निवडू शकता. चलन आणि टॉप फील्ड्स हे सेल्स मॉड्यूल प्रमाणेच राहतात जे तुम्ही आधीच पाहिले आहे. यानंतर तुम्ही पेमेंट मोड निवडाल जसे की रोख, ऑनलाईन किंवा कॅश ऑन डिलिव्हरी. डिलिव्हरीची तारीख, संदर्भ क्रमांक आणि बिलिंग व शिपिंग पत्ता टाका. जर हे ऑनलाईन पेमेंट असेल तर तुम्ही टेंडर निवडू शकता. पेमेंट गेटवे. जर टेंडर जसे की यादीत नसेल तर तुम्ही नवीन टेंडर तयार करू शकता. रिफ्रेश केल्यानंतर ते ड्रॉपडाऊनमध्ये दिसेल. कोणतीही आगाऊ रक्कम मिळाल्यास ती जोडा आणि पेमेंट ज्या कॅश बँक खात्यात जमा झाली आहे ते निवडा. जर पेमेंट चेकद्वारे केले असेल तर चेक क्रमांकही नमूद करा. यानंतर आयटम निवडण्याची विंडो आहे. फक्त तुमची आयटम्स निवडा. उदाहरणार्थ अल्टिमा आणि पार्लेजी आणि प्रमाण लिहा. समजा प्रत्येकी 10. तुम्ही सवलत आयटम स्तरावर किंवा बिल स्तरावर टक्केवारीने लागू करू शकता. तुम्ही वाहतूक शुल्कही जोडू शकता. इनव्हॉइस आहे का ते निवडा. शेरा लिहा किंवा पूरक कागदपत्रे जोडा. निवडलेल्या आयटम्ससाठी कर कोड्स पूर्वनियोजित नसतील तर तुम्ही ते इथे हाताने लागू करू शकता. सर्व माहिती भरल्यानंतर सेव्हवर क्लिक करा आणि तुमचा पॉस ऑर्डर तयार करा. पुढे आपल्याकडे प्रोसेस केलेले पॉस ऑर्डर्स आहे. ही सुविधा खास करून तुमच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्ममधून आलेले ऑर्डर्स जसे की शॉपिफाय, वूकॉमर्स, ई-शॉप किंवा तुमच्या सिस्टीमसोबत इंटिग्रेट केलेले कोणतेही कस्टम ऑनलाईन स्टोअर आयात व प्रक्रिया करण्यासाठी डिझाइन केली आहे. तुम्ही हे ऑर्डर्स थेट इथून व्यवस्थापित आणि पूर्ण करू शकता. आता आपण बदल ऑर्डर्सबद्दल बोलूया. हे उपयुक्त आहे जर तुम्ही रिटेल स्टोअर चालवत असाल जिथे कपडे किंवा वस्तू विकल्या जातात ज्यांना बदल, फिटिंग किंवा दुरुस्तीची गरज असते. काउंटर निवडा आणि ट्रायलची तारीख टाका, जी खरेदीची तारीख किंवा बदलाची विनंती केलेली तारीख असू शकते. डिलिव्हरीची तारीख सेट करा. बदललेली वस्तू परत देण्याची नियोजित तारीख. उदाहरणार्थ ग्राहक नया शर्ट फिटिंगसाठी आणतो. तुम्ही एक पीस नोंदवा. 150 रुपये शुल्क घ्या आणि बदलाचे वर्णन करा. उदा. स्लीवची लांबी कमी करणे.
हे पूर्ण झाल्यावर ऑर्डर सेव्ह करा. बदललेली वस्तू देण्यासाठी बदल वितरण विभागात जा. काउंटर निवडा, ऑर्डर नंबर निवडा, वस्तू आणि शुल्क तपासा आणि बदल वितरित झाल्याचे दर्शवण्यासाठी सेव्हवर क्लिक करा. शेवटी आपल्याकडे वस्तू वजनाची प्रक्रिया आहे. हे तेव्हा वापरले जाते जेव्हा तुमच्या वस्तू प्रमाणाऐवजी वजनानुसार विकल्या जातात. फक्त वस्तू निवडा, वजन टाका, उदाहरणार्थ ग्रॅम किंवा किलोग्राममध्ये, आणि आवश्यक तितक्या वस्तूंसाठी ही प्रक्रिया पुन्हा करा. यामुळे तुम्हाला पॉस बिलिंग प्रक्रियेदरम्यान वस्तूंचे वजन अचूकपणे नोंदवता आणि ट्रॅक करता येते. आता आपण पाहूया की विद्यमान विक्री किंवा पॉस ऑर्डर वापरून पॉस इनव्हॉइस कसा तयार करायचा. काउंटर आणि ग्राहक निवडा. योग्य काउंटर निवडून सुरुवात करा. मग ग्राहकाचे नाव टाका, उदाहरणार्थ राज. जर या ग्राहकाची आधीपासूनच विक्री ऑर्डर असेल तर ती यादीमध्ये दिसेल. फक्त ती ऑर्डर निवडा. आता तुम्ही आवश्यक असल्यास लॉजिस्टिक्स तपशील भरू शकता, टीप जोडू शकता, इनव्हॉइससाठी ग्राहकाचा नंबर देऊ शकता किंवा कोणतेही संदर्भ क्रमांक समाविष्ट करू शकता. व्हाउचर जतन करणे. जतन करण्यापूर्वी इनव्हॉइस स्क्रीनवरील काही उपयुक्त पर्याय पाहूया. पिन दाबा आणि रिकॉल पर्याय दाबा. धरा. जर बिलिंगमध्ये असाल आणि थांबावे लागेल, ग्राहक दूर गेला असेल, तर बीजक तात्पुरते जतन करण्यासाठी होल्ड दाबा. आठवा. ग्राहक परत आल्यावर रिकॉल पर्यायावर जा. तुम्हाला सर्व होल्ड केलेल्या इनव्हॉइसची यादी दिसेल. संबंधित असलेल्यावर डबल क्लिक करा आणि ते पुनर्संचयित केले जाईल जेणेकरून तुम्ही ते जतन किंवा सुधारित करू शकाल. पैशाच्या पिशव्या भरणे आणि निविदा. बीजक तयार झाल्यानंतर पेमेंट स्वीकारण्याची वेळ आली आहे. पेमेंट टेंडर निवडा, जसे की रोख, क्रेडिट कार्ड, पेटीएम. आंशिक पेमेंटसाठी तुम्ही रक्कम अनेक निविदांमध्ये विभागू शकता. उदाहरणार्थ पेटीएमद्वारे 50,000 भारतीय रुपये आणि उर्वरित क्रेडिट सेल म्हणून. प्रवेश तिकिटे, कूपन आणि जाहिराती लागू करणे. जर तुम्ही कूपन मास्टरमध्ये कूपन तयार केले असेल तर ते येथे एंटर करा आणि लागू करावर क्लिक करा. सवलत प्रोमो सवलतींच्या विभागात दिसून येईल. जाहिरात लागू करण्यासाठी रन प्रमोशनवर क्लिक करा. प्रमाण किंवा विक्री मूल्यावर आधारित जाहिराती, जसे की X खरेदी करा, Y मिळवा, Y प्रमाणावर सवलत इत्यादी, जर कॉन्फिगर केले असेल तर आपोआप लागू होतील. अतिरिक्त पर्याय. तुम्हाला इतर सेटिंग्जही मिळतील, जसे की फक्त या वस्तूची विक्री निवडलेल्या उत्पादनांपुरती विक्री मर्यादित करण्यासाठी, बॅलन्स विंडो थकबाकी आणि क्रेडिट व्यवस्थापित करण्यासाठी, फास्ट बिलिंग जलद व्यवहारांसाठी प्रक्रिया वेगवान करण्यासाठी. सर्व काही व्यवस्थित झाल्यावर पॉस इनव्हॉइस पूर्ण करण्यासाठी सेव्हवर क्लिक करा. कम्प्युटर माउस टचपीओएस टचस्क्रीन बिलिंग अधिक सोपी. पुढे आपण टचपीओएस मॉड्यूलकडे जाऊया, जे टचस्क्रीन डिव्हाइसेस आणि जास्त गर्दी असलेल्या काउंटरसाठी आदर्श आहे. आधारित आयटम निवड. तुम्ही मॅन्युअल यादीमधून उत्पादने निवडू शकता किंवा प्रतिमांसह प्रॉडक्ट आयकॉन्सवर टॅप करून, जसे की पारुलजी किंवा अलाइन बुक्स अल्टिमा ऑफलाइन मल्टीयुजर, ती कार्टमध्ये जोडू शकता. ग्राहक आणि सेल्समन नोंदणी. ग्राहकाचे नाव प्रविष्ट करा, उदाहरणार्थ संजय. आवश्यक असल्यास सेल्समन देखील नियुक्त करा. सवलती लागू करा. लागू होणारी कोणतीही सवलत थेट सवलत फील्डमध्ये प्रविष्ट करा. उपलब्ध पर्याय. डिस्कार्ड करा. जर ग्राहकाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला तर व्यवहार रद्द करण्यासाठी डिस्कार्डवर क्लिक करा. होल्ड करा. इनव्हॉइस तात्पुरता थांबवण्यासाठी होल्ड वापरा. रिकॉल करा. पॉस इनव्हॉइस प्रक्रियेत जसे आहे तसे रिकॉल बटण वापरून कोणतीही होल्ड केलेली इनव्हॉइस पुन्हा आणा. क्रेडिट कार्ड पेमेंट आणि बिल प्रिंटिंग. पेमेंटसाठी पुढे जाण्यासाठी पेवर क्लिक करा. टेंडर निवडा, उदा. पूर्ण रक्कम रोखीत आणि व्यवहार पूर्ण करा. सेव्ह केल्यानंतर जर तुम्हाला बिल SMS किंवा व्हॉट्सॲपद्वारे पाठवायचे असेल
तर संबंधित आयकॉनवर क्लिक करा. अन्यथा बिल त्वरित प्रिंट करण्यासाठी प्रिंट रिसीटवर क्लिक करा. याने टचपीओएस मधील पॉस इनव्हॉइस प्रक्रिया पूर्ण होते. हे मॉड्यूल्स तुमच्या बिलिंग काउंटरवर लवचिकता, वेग आणि सुलभता देण्यासाठी डिझाइन केले आहे. ग्राहक पावती देयक रेकॉर्ड करण्याच्या प्रक्रियेकडे वळूया, विशेषतः जेव्हा विक्री क्रेडिटवर केली जाते. स्मॉल ब्लू डायमंडची चरणदरचरण प्रक्रिया. पीओएस मॉड्यूलवर जा आणि ग्राहक पावती पेमेंटवर क्लिक करा. ती पावती आहे की पेमेंट आहे ते निवडा. डिफॉल्ट काउंटर निवडा. व्हाउचर क्रमांक एंटर करा. तुम्ही ऑटो जनरेटेड किंवा मॅन्युअल नंबरिंग यापैकी एक निवडू शकता. तारीख आणि ग्राहकाचे नाव निर्दिष्ट करा. उदाहरणार्थ, आपण संजयचा वापर करू, ज्याच्याकडे यापूर्वी 45,000 भारतीय रुपयांचे थकबाकी होते. क्रेडिट कार्ड थकबाकी गणनेचे उदाहरण: 2,95,000 भारतीय रुपयांचा विक्री बिल तयार करण्यात आला. 2,00,000 भारतीय रुपये रोख स्वरूपात दिले गेले. 50,000 भारतीय रुपये पेटीएमद्वारे दिले गेले. उरलेले 45,000 भारतीय रुपये क्रेडिट विक्री म्हणून नोंदवले गेले. आपण 45,000 रुपयांची रक्कम प्राप्त झाल्याची नोंद करत आहोत. रक्कम रोख मिळाली असेल तर प्रविष्ट करा. चेकद्वारे मिळाली असेल तर चेक क्रमांक प्रविष्ट करा. बँक ट्रान्सफरद्वारे मिळाली असेल तर ड्रॉपडाऊनमधून संबंधित बँकेचे नाव निवडा. टीप जोडू शकता. पावती नोंद सेव्हवर क्लिक करा. आपले दिवसाची सुरुवात आणि दिवसाचा शेवट रोख नोंदणी नियंत्रण. पॉस प्रणाली वापरताना योग्य नियंत्रणांसह आपला दिवस सुरू करणे आणि संपवणे महत्त्वाचे आहे. दिवसाची सुरुवात करण्यासाठी डे स्टार्ट डे क्लोजवर क्लिक करा. काउंटर निवडा आणि प्रकार म्हणून स्टार्ट निवडा. सध्याची तारीख निवडा. येथून आपण रोख चलन नोंदणी देखील करू शकता. चलन निवडा. उदा. भारतीय रुपया. उपलब्ध रक्कम प्रविष्ट करा. जर परकीय चलनाशी व्यवहार करत असाल तर योग्य पर्याय निवडा. कोणतीही टीप नमूद करा. रोख चलन नोंदवा. उदा. 500 रुपयांच्या नोटांची संख्या, 100 रुपयांच्या नोटांची संख्या इत्यादी. डे स्टार्ट प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सेव्हवर क्लिक करा. दिवस समाप्त करा. क्लोजिंगच्या वेळी त्याच विभागात परत जा. क्लोज निवडा आणि दिवस अंतिम करण्यासाठी ही प्रक्रिया पुन्हा करा. आता आपण टेंडर सेटलमेंट म्हणजेच पेमेंट मोड्सचे समेट कसे करायचे. विविध डिजिटल पद्धतींनी जसे की पेटीएम, गुगल पे, UPI किंवा बँक ट्रान्सफरद्वारे पेमेंट्स स्वीकारली असतील तर टेंडर सेटल करू शकता. टेंडर सेटल करण्यासाठी टेंडर सेटलमेंटमध्ये जा. पेमेंट टेंडर निवडा. उदाहरणार्थ पेटीएम. रक्कम ज्या बँक खात्यात सेटल केली जाईल ते बँक खाते निवडा. जर ट्रान्झॅक्शन चार्जेस किंवा कमिशन असेल तर ते खाली नमूद करा. बँक चार्जेस, कमिशनची रक्कम. उदाहरणार्थ, जर पेटीएम 2 रुपये कमिशन आकारत असेल तर ती रक्कम चार्जेस फील्डमध्ये टाका. ओके क्लिक करा आणि नंतर सेव्ह करा म्हणजे सेटलमेंट पूर्ण होईल. आता आपण पॉस कॉन्फिगरेशनमधील कस्टम फील्ड सेटिंग्जकडे जाऊया. पॉस मॉड्यूलच्या कॉन्फिगरेशन विभागात तुम्ही तुमच्या पॉस इनव्हॉइससाठी कस्टम फील्ड्स सक्षम करू शकता. फक्त तुमच्या व्यवसायाच्या गरजेनुसार फील्डचे नाव आणि फील्डचा प्रकार नमूद करा. ही सेटिंग्ज सक्रिय करण्यासाठी सेव्ह क्लिक करा. यामुळे गरज असल्यास तुमच्या पॉस डॉक्युमेंट्समध्ये अतिरिक्त माहितीची फील्ड्स जोडता येतात. यासह अलाइन बुक्समधील पॉस मॉड्यूलचा शेवट होतो. आता आपण काय शिकलो ते पाहूया. सेल्स ऑर्डर आणि पॉस इनव्हॉइस तयार करणे, टचस्क्रीन सक्षम बिलिंगसाठी टचपीओएस वापरणे, ग्राहकांच्या पावत्या व्यवस्थापित करणे, दिवसाची सुरुवात आणि दिवसाचा शेवट करणे, टेंडर सेटलमेंटद्वारे पेमेंट्स सेटल करणे, कस्टम फील्ड्स पॉस मॉड्यूल कॉन्फिगर करणे. आम्हाला आशा आहे की या वॉकथ्रूमुळे तुम्हाला अलाइन बुक्स वापरून पॉस ऑपरेशन्स कसे कार्यक्षमपणे हाताळायचे याची संपूर्ण समज मिळाली असेल.
अलाइन बुक्स तुमचा विश्वासू अकाउंटिंग आणि बिझनेस सोल्युशन निवडल्याबद्दल धन्यवाद.